नमस्कार. लिसन अँड लर्न लॉ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संविधान द सोल ऑफ इंडिया या विशेष लॉ सिरीज मध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजच्या एपिसोड 15 मध्ये आपण आर्टिकल 18 ॲबॉलिशन ऑफ टायटल्स याबाबत माहिती घेणार आहोत. ॲबॉलिशन ऑफ टायटल्स म्हणजे किताब नष्ट करणं. हा जो आर्टिकल 18 आहे तो एक अतिशय महत्त्वाचा मूलभूत हक्क आहे, फंडामेंटल राईट आहे. मागील एपिसोड 14 मध्ये आपण आर्टिकल 17 समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये आपण पाहिलं की आर्टिकल 17 ॲबॉलिशन ऑफ अनटचॅबिलिटी द्वारे आणली गेलेली ही एक महत्त्वपूर्ण तरतूद आहे, जी एका स्पेसिफिक हिस्टॉरिकल इल प्रॅक्टिस दॅट इज अनटचॅबिलिटी म्हणजेच अस्पृश्यतेला समाजातून इरॅडिकेट ॲबॉलिश करण्यासाठी म्हणजेच नष्ट करण्यासाठी आणण्यात आलेली होती. आजच्या या एपिसोडची सुरुवात करताना आर्टिकल 18 ॲबॉलिशन ऑफ टायटल्स याचा ऐतिहासिक संदर्भ आधी समजून घेणं इथं महत्त्वाचं ठरतं. भारतातील ब्रिटिश राजवटीत टायटल्स म्हणजे पदव्या खूप लोकप्रिय होत्या. अनेक ब्रिटिश लोकांच्या अधिकाऱ्यांच्या नावापुढे सर हा शब्द वापरला जात असे किंवा आजही त्याचा वापर केला जात आहे, हे तुम्हाला माहीतच असेल. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशर्स त्यांच्या बाजूने बोलणाऱ्यांना, त्यांची गुलामी करणाऱ्यांना, ब्रिटिशांची चाकरी करणाऱ्याला असे टायटल्स, असे उपाध्या देत होते, ज्याद्वारे अशा व्यक्तीला सर्वसामान्यांपेक्षा वेगळा दर्जा दिला जात असे. या उलट ब्रिटिशांविरुद्ध कोणी बोललं, उठाव केला तर त्यांना शिक्षा केली जात होती. अशा प्रकारे पदव्या देऊन, टायटल्स देऊन ब्रिटिशांनी एक प्रकारे भारतीयांना डिस्टिंक्शन, भेदाभेद करण्याची नीती अवलंबलेली होती. आता प्रश्न असा उपस्थित होतो की संविधान निर्मात्यांनी हा आर्टिकल 18 संविधानामध्ये का आणला? आपण पाहिलं की संविधानामधील पार्ट 3 फंडामेंटल राईट्स मध्ये आर्टिकल 14, 15, 16, 17 आणि 18 असे 5 आर्टिकल्स आहेत. या सर्व आर्टिकलचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे एस्टॅब्लिशमेंट ऑफ इक्वॅलिटी, समानतेची स्थापना. आणि हीच एस्टॅब्लिशमेंट ऑफ इक्वॅलिटी अमॉंग द सिटीजन ऑफ इंडिया, भारतीय नागरिकांमध्ये हीच समानता प्रस्थापित करण्यासाठी संविधान निर्मात्यांनी राज्यघटनेमध्ये आर्टिकल 18चा समावेश केला. कोणत्याही प्रकारच्या टायटल्स, पदव्या किंवा उपाधी ज्या काही निवडक लोकांना इतरांपेक्षा उच्च दर्जा म्हणजेच हायेस्ट स्टेटस देण्यासाठी वापरण्यात येत होत्या, अशा सर्व पदव्या या आर्टिकल 18 द्वारे रद्द केल्या गेल्या, ॲबॉलिश केल्या गेल्या. आता वाचूयात आर्टिकल 18 ॲबॉलिशन ऑफ टायटल्स. क्लॉज 1, नो टायटल नॉट बीइंग अ मिलिटरी और अकॅडमिक डिस्टिंक्शन शॅल बी कन्फर्ड बाय द स्टेट. 2. No citizens shall accept any title from any foreign state. Subclause 3. No person who is not a citizen of India shall, while he holds any office of profit or trust under the state, accept the without consent of the president any title from any foreign state. 4. Clause no person holding any office of profit or trust under the state shall, without the consent of president, accept any present emolument or office of any kind from or under any foreign state. आता मराठीत वाचूयात आर्टिकल 18 किताब नष्ट करणं. क्लॉज 1, सेनाविषयक किंवा विद्याविषयक मान विशेष नसलेला असा कोणताही किताब राज्याकडून प्रदान केला जाणार नाही. 2. भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. 3. भारताचे नागरिक असलेली कोणतीही व्यक्ती ती राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही लाभाचे पद किंवा विश्वासाचे पद धारण करत असताना राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. क्लॉज 4, राज्याच्या नियंत्रणाखालील कोणतेही लाभाचे किंवा विश्वासाचे पद धारण करणारी व्यक्ती राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय परकीय देशांकडून किंवा त्यांच्या नियंत्रणाखालील कोणत्याही प्रकारची कोणतीही भेट, वित्तलब्धी किंवा पद स्वीकारणार नाही. आता आर्टिकल आपला वाचून झालेला आहे, तर सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आर्टिकल 18. आर्टिकल 18 क्लॉज 1 स्पष्ट करतो की नो टायटल्स नॉट बीइंग अ मिलिटरी और अकॅडमिक डिस्टिंक्शन शॅल बी कन्फर्ड बाय द स्टेट. सैन्य म्हणजेच मिलिटरी किंवा अकॅडमिक डिस्टिंक्शनचा अपवाद वगळता राज्याकडून कोणतीही पदवी दिली जाऊ शकत नाही. जर लष्करामध्ये, मिलिटरीमध्ये अशी कोणतीही पदवी दिली गेल्यास अशा दिलेल्या पदवीस टायटल,
हा आर्टिकल 18 अपवाद असेल. तसेच कोणत्याही प्रकारचे अकॅडमिक डिस्टिंक्शनद्वारे एखादी उपाधी एखादी पदवी प्राप्त झाल्यास, जसं की डॉक्टर ही पदवी तुम्ही PhD केली असेल तर तुमच्या नावापुढे जोडली जाते. अशी ही पदवी एक प्रकारचं अकॅडमिक डिस्टिंक्शन आहे आणि अशा दिल्या जाणाऱ्या पदवीला टायटल किंवा उपाधी म्हणून गणलं जाणार नाही. आर्टिकल 18 क्लॉज 2 स्पष्ट करतो की नो सिटीजन ऑफ इंडिया शॅल ॲक्सेप्ट एनी टायटल फ्रॉम एनी फॉरेन स्टेट. याचा सरळ अर्थ, भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परदेशी सरकारकडून कोणतीही पदवी किंवा टायटल स्वीकारू शकत नाही, ॲक्सेप्ट करू शकत नाही. तात्पर्य, परकीय सरकार कोणत्याही भारतीय नागरिकाला कोणतीही पदवी किंवा टायटल देऊ इच्छित असेल तर ते स्वीकारता येणार नाही. त्यामागचं लॉजिक हे आहे की जेव्हा भारत सरकार कोणतीही पदवी टायटल देऊ शकत नाही तर विदेशी सरकारांद्वारे अशा पदव्या स्वीकारून भारतामधील नागरिकांना 2 वर्ग किंवा 2 क्लास का निर्माण करायचे, का असा डिफरन्स निर्माण करायचा. आता पाहूयात आर्टिकल 18 क्लॉज 3 काय सांगतो ते. नो पर्सन who is not a citizen of India shall, while he holds any office of profit or trust under the state, accept without the consent of the president any title from any foreign state. याचा अर्थ असा की भारताचा नागरिक नसलेली आणि भारत सरकारच्या अंतर्गत कोणत्याही प्रकारचं ऑफिस ऑफ प्रॉफिट किंवा ट्रस्ट म्हणजेच लाभाचं किंवा विश्वासाचं पद धारण करत असलेली कोणतीही व्यक्ती राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय, कन्सेंट शिवाय कोणत्याही विदेशी सरकारकडून कोणत्याही प्रकारचं टायटल किंवा उपाधी ॲक्सेप्ट करू शकत नाही. याचा अर्थ हा जो आर्टिकल आहे तो केवळ भारतीय नागरिकांनाच लागू असेल असं नाही, तर तो विदेशी नागरिकांना देखील लागू असेल. जे भारतीय नागरिक नाहीत परंतु जे ऑफिस ऑफ प्रॉफिट किंवा ट्रस्ट म्हणजेच लाभाचं किंवा विश्वासाचं पद धारण करत असतील तर त्यांना राष्ट्रपतींच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही विदेशी सरकारकडून कोणतेही टायटल पदवी घेण्याचा अधिकार नाही. आता पाहूयात आर्टिकल 18 क्लॉज 4. नो पर्सन होल्डिंग एनी ऑफिस ऑफ प्रॉफिट और ट्रस्ट अंडर द स्टेट शॅल विदाउट द कन्सेंट ऑफ द प्रेसिडेंट ॲक्सेप्ट एनी प्रेझेंट इमेलमेंट or office of any kind from or under any foreign state. आर्टिकल 18 क्लॉज 4 सांगतो की नो पर्सन म्हणजे कोणतीही व्यक्ती जो कोणत्याही प्रकारचे ऑफिस ऑफ प्रॉफिट किंवा ट्रस्ट सरकारमध्ये होल्ड करत असेल तर त्याला राष्ट्रपतींच्या अनुमतीशिवाय विदाउट द कन्सेंट ऑफ द प्रेसिडेंट, फक्त टायटल नाही तर कोणत्याही प्रकारचं कोणतंही प्रेझेंट, एम्युलमेंट, गिफ्ट, फेवर आणि ऑफिस ऑफ एनी काइंड विदेशी गव्हर्नमेंट कडून ॲक्सेप्ट करता येणार नाही. सिम्पली जर कोणताही भारतीय नागरिक किंवा विदेशी नागरिक भारत सरकारच्या अंडर काम करत असेल तर तो विदेशी सरकारकडून कोणताही टायटल, प्रेझेंट, गिफ्ट, इमेलमेंट, फेवर आणि ऑफिस ऑफ एनी काइंड मिळवू शकत नाही राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय. टायटल, उपाधी ही अशी गोष्ट आहे की जी एखाद्या व्यक्तीच्या नावाच्या आधी किंवा नंतर अपेंडेज म्हणून जोडली जाते. उदाहरणार्थ सर, नवाब, महाराजा. अ डेमोक्रेसी शुड नॉट क्रिएट अ टायटल्स अँड टिट्युलर ग्लोरीज. This will go against the realization of social equality. तथापि अलीकडील भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मश्री इत्यादी पदव्या प्रदान करणं ज्या 1954 पासून भारत सरकारद्वारे देण्यास सुरू केल्या गेल्या त्या कलम 18 अंतर्गत प्रतिबंधित नाहीत, प्रोहिबिटेड नाहीत. कारण अशा पदव्या या केवळ नागरिकांच्या विविध क्षेत्रांमधील त्या नागरिकांनी केलेल्या चांगल्या कामाची राज्य मान्यता, स्टेट रेकग्निशन दर्शवतं. It may be noted that Article 18 does not secure any fundamental right but imposes restrictions on executive and legislative powers, further conferring of titles offended against the fundamental principles of equality of all citizens guaranteed by the Article 14. पाहूयात या संदर्भातील महत्त्वाची केस बालाजी राघवन वर्सेस युनियन ऑफ इंडिया. In Balaji Raghavan versus Union of India, the Supreme Court upheld the validity of civilian honors but criticized the government for not exercising restraint in awarding these.
सुप्रीम कोर्टाने या निकालामध्ये असं नमूद केलं की राष्ट्रीय पुरस्कार हे पदव्या म्हणून वापरायचे नसून ज्यांनी असं केलं असेल त्यांचे असे पुरस्कार रद्द करावेत. इन दिस केस the petitioner challenged the conferment of the awards on ground that it was violated of Article 18 subclause 1. त्यांचं असं मत होतं की टायटल या शब्दाचा विधायक हेतू प्रभावी होण्यासाठी शक्य तितका व्यापक अर्थ आणि व्यापकता द्यायला हवी, कारण मिलिटरी आणि अकॅडमिक डिस्टिंक्शनच्या संदर्भात या नियमाला अपवाद केला गेलेला आहे. इन दिस केस द कंटेन्शन ऑफ द युनियन गव्हर्नमेंट वॉज दॅट सिन्स द नॅशनल अवॉर्ड्स आर नॉट टायटल्स of nobility and are not to be used as suffixes or prefixes, they are not prohibited by Article 18. त्यांचं पुढे म्हणणं होतं की जगातील जवळजवळ प्रत्येक देश आपल्या नागरिकांनी केलेल्या गुणवत्तापूर्ण सेवांसाठी पुरस्कार देण्याच्या पद्धतींचं अवलंबन करतो, पालन करतो. The court observed that during the British rule, power conferred titles was being abused for imperialistic purposes and for corrupting public life. In recent years, the conferment of these awards without any firm guidelines and foolproof method of selection is bound to bring nepotism, favoritism, patronage and even corruption. त्यामुळे अशा दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांसाठी अत्यंत उच्च दर्जा विहित केला जावा आणि अशा पुरस्कारांची एकूण संख्या दरवर्षी 50 पेक्षा जास्त नसावी. Justice Ahmadi said the exercise of restraint is absolutely necessary to safeguard the importance of these awards. या अधिकाराच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी न्यायालयाने असं सुचवलं की राष्ट्रपतींची सल्लामसलत करून एक उच्चस्तरीय समिती पंतप्रधानांनी नियुक्ती केली पाहिजे, जी केवळ पात्र व्यक्तींनाच असे पुरस्कार प्रदान करेल आणि त्याची खात्री करेल. तर जस्टिस कुलदीप सिंग इन हिज सेपरेट बट कॉन्करिंग जजमेंट सजेस्टेड दॅट the committee may include the Speaker of Lok Sabha, the Chief Justice of India and the leader of the opposition in the Lok Sabha. Subsequent to this decision, the Union Government of India appointed a high-level review committee chaired by the Vice President to go into the existing guidelines and fix the criteria for the selection of persons of Padma Awards so that it would enhance respect of this अवॉर्ड. या समितीने केंद्राकडे शिफारसी पाठवण्यासाठी राज्यस्तरीय समित्या स्थापन करण्याची सूचना केली. शिफारस केलेल्या नावांची केंद्राने कॅबिनेट सचिव, गृह सचिव आणि राष्ट्रपतींचे सचिव यांच्या गठीत केलेल्या समितीद्वारे पुनरावलोकन केलं पाहिजे. त्यानंतर अंतिम नाव पंतप्रधान कार्यालयाकडे सादर केली पाहिजे आणि शेवटी फायनलाइज नाव राष्ट्रपतींकडे पाठवली पाहिजे असे दिशानिर्देश तयार केले. याचा उद्देश एवढाच आहे की असे अवॉर्ड देताना त्यामध्ये कोणताही पॉलिटिकल बायस असू नये आणि अशा अवॉर्डचं पुरस्कारांचं महत्व अबाधित राहावं. अशा प्रकारे भारतीय रहिवाशांमध्ये सामाजिक समता जपली जावी, सोशल इक्वॅलिटी कायम राहावी, यासाठी भारतीय राज्यघटनेतील कलम 18 ॲबॉलिशन ऑफ टायटल्स म्हणजेच विविध पदव्या नष्ट करणे, रद्द करण्यासाठी आणलं गेलं. या कलमानुसार कोणताही भारतीय नागरिक कोणत्याही विदेशी सरकारकडून कोणत्याही पदव्या, टायटल स्वीकारू शकत नाही. त्यामुळे भेदभाव रोखण्यासाठी आर्टिकल 18 ची तरतूद संविधानामध्ये करण्यात आली. अशा प्रकारे आज आपण आर्टिकल 18 ॲबॉलिशन ऑफ टायटल्स काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे आज आपण भारतीय संविधानातील पार्ट 3 फंडामेंटल राईट्स मधील राईट टू इक्वॅलिटी यामध्ये आर्टिकल 14 ते 18 या 5 आर्टिकल्सद्वारे नागरिकांना देण्यात आलेल्या समानतेच्या हक्कांबद्दल साध्या, सोप्या आणि सरळ भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. I hope you all understand the provisions of Articles 14 to 18 denoting the right to equality under Part 3 of Indian Constitution. संविधान द सोल ऑफ इंडिया या विशेष लॉ सिरीजच्या पुढील एपिसोड 16 मध्ये आपण संविधानातील पार्ट 3 फंडामेंटल राईट्स मधील पुढील भाग ज्यामध्ये राईट टू फ्रीडम यामध्ये आर्टिकल 19, 20, 21, 21A आणि आर्टिकल 22 अन्वये नागरिकांना कोणकोणते फंडामेंटल राईट्स बहाल करण्यात आलेले आहेत याबाबत सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, तेही अगदी साध्या, सोप्या आणि सरळ भाषेमध्ये. लेट बी रेडी फॉर वॉचिंग एपिसोड नंबर 16 ऑफ दी स्पेशल लॉ सिरीज संविधान द सोल ऑफ इंडिया. पुढील सर्व एपिसोड पाहण्यासाठी लिसन अँड लर्न लॉ या आमच्या यूट्यूब चॅनल सोबत कनेक्ट रहा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर यूट्यूब चॅनल.
listen and learn law. Thank you.